हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आज आपण मस्त चमचमीत असं जिताडाचं कालवण करणार आहे, करी करणार आहे आणि मुशी पण इथे मी फ्राय केलेल्या आहेत। तर अशा प्रकारे हे कालवण होणार आहे। मटन आणि चिकनपेक्षा पण मस्त स्वादिष्ट लागतं आणि ह्या जिताडा फिशमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, भरपूर सारे विटॅमिन आणि प्रोटीन असतात। तर हे अशा प्रकारे इथे मी स्वच्छ करून घेतलेला आहे जिताडा आणि त्या बाजूला आहे ते मुशी आहे। हे आहे ते मी कालवणासाठी घेतलेले आहेत आणि ते बाकीचे आहे ते मी फ्राय करणार आहे। तर आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे दालचिनी, वेलची, काश्मीरी मिरची, नॉर्मल हिरवी मिरची, लसूण आणि खोबरं। तर तुमचं जसं क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही हे घ्यायचं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं घेतले आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, एक तिखट मिरची घेतलेली आहे, गरम मसाला म्हणून मी ते दालचिनी, 2-3 लवंग आणि वेलची घेतलेली आहे, कोथिंबीर आहे। तुम्ही याच्यामध्ये धने पण ॲड करू शकता। इथे काश्मीरी मिरची घेतलेली आहे, हळद घ्या, मीठ वगैरे पण तुम्ही आत्ताही त्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा नंतर पण ॲड करू शकता। हे असं सुकं होतं तर आपल्याला थोडं पातळ करायचं आहे, तर यासाठी मी पाणी घेतलेलं आहे, ॲड केलं आणि पुन्हा एकदा ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे ही फाईन पेस्ट करायची आहे। हे बघा अशी होते ती। तर तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही घट्ट करू शकता। आता मी इथे कालवण करण्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। प्रथम एका भांड्यामध्ये तेल घ्या, तेल जरा कळलं की त्याच्यामध्ये तमालपत्री टाका, लसणाचे तुकडे टाका, बारीक असे केलेले आहेत, आखे टाकलात तरी चालू शकतात ते। त्याच्यानंतर हे स्टार फुल असतं, मसालाचाच प्रकार आहे तो, ते घ्या, कांदा घ्या थोडासा, ते चांगलं परतवून घ्यायचं आहे। अर्धा कच्चा ठेवला तरी पण चालतो किंवा नॉर्मल असं कलर येईपर्यंत याला परतवून घ्या। गुलाबी कलर येईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा। त्याच्यानंतर आपण जी फाईन पेस्ट केलेली आहे ती त्याच्यामध्ये आता ॲड करायची। थोडं त्याच्यामध्ये पाणी पण घ्या आणि मग ते सगळं एकत्र करून त्याच्यामध्ये ॲड करा आणि ते पण चांगलं शिजवून घ्यायचं आहे। थोडं पाणी ॲड केल्यानंतर जसं आपल्याला घट्ट ग्रेव्ही हवी आहे, पातळ हवं आहे, त्याप्रमाणे ते कालवण आपल्याला करायचं आहे। चांगला एक कड आल्यानंतर मग त्याच्यामध्ये अजून काही जिन्नस टाकायचे आहेत, मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा, मी तुम्हाला कळेल। खेकडा मसाल्याची पण मी रेसिपी ऑलरेडी इथे अपलोड केलेली आहे आणि भरलेले खेकडे कसे करायचे ते पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। 2 व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील। आता पावसाळा आहे त्यामुळे खेकडा चांगले बाजारामध्ये मिळतात, तर ते तुम्ही त्याप्रकारे करू शकता। तर हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे चिंच असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चिंच पण ॲड करू शकता, कोकम असेल तर कोकम टाका किंवा कोकम आगळ असेल तर कोकम आगळ टाका त्याच्यामध्ये। तर मग इथे कोकम टाकत आहेत, 4-5 असे तुकडे टाकत आहेत कोकमाचे आणि टॅमॅटो प्युरी पण तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये किंवा वाटण करताना त्याच्यामध्ये टॅमॅटो पण ॲड करू शकता। तर आता मी इथे हे जिताडा फिश टाकत आहे एक एक करून आणि नंतर टाकल्यानंतर जास्ती ते हलवायचं नाही आहे, मग त्याचे ते तुकडे तुकडे होतात। तर ते ऑलरेडी पहिलं जसं नरम असतं त्याच्यामुळे ते जास्ती हलवू नका। तिथे कड यायला लागला की एक एक करून हा मासा ह्याच्यामध्ये सोडायचा आहे। तर तुम्हाला थिक हवं असेल तर जास्ती पाणी ॲड नका करू, नॉर्मलच ठेवा। तर अशा प्रकारे आपलं हे कालवण रेडी होतं आणि जिताडा फ्राय ह्याच्यानंतरच व्हिडिओ मी अपलोड करणार आहे। तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा। अजून तुम्ही ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड करत आहे, वाटण करताना मीठ टाकलं नव्हतं, नंतर मग मीठ ॲड केलं आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर तुम्ही बारीक अशी चिरून त्याच्यावर करू शकता। तिथे आपला चांगला कड आलेला आहे, मऊसर भाताबरोबर हे तुम्ही खाऊ शकता। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन कंटेंट माझे येणारच आहेत, अपलोड होतच आहेत, त्यासाठी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कळेल आणि बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ कधी अपलोड होतात हे तुम्हाला नोटिफिकेशनमधून कळते।